नमस्कार सर्वांना. शेलस्ट्रॉंगच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेलस्ट्रॉंग फाइल टू हॅश या सॉफ्टवेअरचे फीचर्स. तर सुरुवातीला आपण पाहूया हेल्प सेंटर. इथं हेल्प बटनवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याकडे हेल्प सेंटर ओपन होतं. हेल्प सेंटरमध्ये आपल्याला क्विक स्टार्ट गाईड आहे, युजर मॅन्युअल आहे आणि FAQs आहेत. हे आपण ओपन करून पाहू शकता इन्स्टॉलेशन झाल्यावरती. त्यानंतर मी आता इथं ह्याला क्लोज करतो आणि नेक्स्ट आहे आपलं सेटिंग्स बटन. सेटिंग्सवरती क्लिक केल्यानंतर ना सेटिंग्स असा हा टॅब ओपन होईल आपल्यासमोर. त्यानंतर ना याच्यामध्ये भरपूर साऱ्या सेटिंग्स आहेत. जसं शो वॉर्निंग बिफोर एक्सपोर्टिंग फुल पाथ. म्हणजेच जेव्हा आपण फाईल एक्सपोर्ट करतो आहेत, एखादी रिपोर्ट एक्सपोर्ट करतो आहेत फाईल्स हॅश झालेलीची, एक्सपोर्ट करताना त्या फाईलचा प्रॉपर पूर्ण पाथ आला पाहिजेल का? त्याच्यामध्ये तुम्हाला हवा आहे का? असं ते विचारतं. तर ते वॉर्निंग अशी पॉप करतं. तर ते आपल्याला हवी असेल तर ह्याला टिक ठेवू शकता किंवा ह्याला बंद करू शकता. नेक्स्ट आहे ऑटो ओपन रिपोर्ट आफ्टर एक्सपोर्ट. तर ते विचारत आहे, की तुम्हाला ऑटोमॅटिकली ओपन करायचा आहे का रिपोर्ट जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट झालेला आहे? तर हे सुद्धा तुम्ही ऑन किंवा ऑफ तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. त्यानंतर ना आपल्याकडे आहे डिसेबल हॅश कंप्लीशन साउंड असं बटन. तर बेसिकली आपलं जेव्हा हॅश कंप्लीट होतो, तेव्हा एक साउंड जनरेट होतो. तर तो डिसेबल करायचा आहे का? अशी ती परमिशन आहे. तर त्याला ऑन किंवा ऑफ तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर ना डिफॉल्ट अल्गोरिथम्स. तर डिफॉल्ट अल्गोरिथम्स जे प्री सिलेक्टेड येतात इथे, तर त्यांच्यापैकी तुम्हाला कोणतं डिफॉल्टली नेहमीच जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट करताल, तेव्हा कोणतं ठेवायचं आहे, तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. रिकमेंडेड असतं SHA-256. तर याला तुम्ही टिक करून घेऊ शकतात. तर जेव्हा पण तुम्ही ॲप वापस रिओपन करताल, तेव्हा ते डिफॉल्टली तिथं सिलेक्ट होऊन असेल. त्यानंतर ना वर्कस्पेस. त्यानंतर ना वर्कस्पेस म्हणजे बेसिकली तुमचा जेव्हा रिपोर्ट जिथं एक्सपोर्ट होतोय, जिथं तुमचा लॉग एक्सपोर्ट होतोय, जिथं तुमचं CSV फाइल्स एक्सपोर्ट होतात, जिथं तुमचं बॅकअप आहे आणि सेटिंग्स आहेत. तर जिथं जिथं काही सेव्ह होतील, ते सेव्ह होण्याची लोकेशन आहे. तर ही लोकेशन तुम्ही चेंजही करू शकता तुमच्या हिशोबाने. तुम्हाला जिथे ठेवायची तिथे ठेवू शकतात. त्यानंतर ना इथं खाली रिपोर्ट फील्ड्स. रिपोर्ट फील्ड्समध्ये तुमचं जे PDF किंवा CSVमध्ये जे एक्सपोर्ट होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला फुल पाथ हवा आहे का? डेट क्रिएटेड, सीरियल नंबर, फाईल नेम हे सगळं तर डिफॉल्टच आहे. पण तुम्हाला हे बाकीचं ॲडिशनल सिलेक्ट करू शकता तुमच्या सोयीप्रमाणे. तर तुम्ही हे सगळं सिलेक्ट करून घेतो कारण मला सर्व हवं आहे असं. त्यानंतर इथं खाली रिसेट बटन, सेव्ह बटन दिसतंय. तर आता मला सगळ्या सेटिंग्ज मी जेवढ्या पण केलेल्या आहेत माझ्याप्रमाणे त्या मी सेव्ह करतो. या एकदा सेव्ह केल्यावरती पूर्णतः सेव्ह होऊन जातील. ओके प्रेस करायचं आहे. ओके प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे एक बटन दिसतंय थीम नावाचं. थीम म्हणजे तिथला एकदा क्लिक केल्यावरती ते व्हाईटमध्ये कन्व्हर्ट होतं आणि वापस एकदा क्लिक केल्यावरती ते ब्लॅकमध्ये कन्व्हर्ट होतं. त्यानंतर येतं आय बटन. आय बटन म्हणजे अबाउट द सॉफ्टवेअर. तर हे अबाउट सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअरचं व्हर्जन, सॉफ्टवेअरचं प्रोडक्ट, लायसन्स आणि पब्लिशर कोण आहे याची माहिती दिसते आहे. तर हे आपण इथे व्हिडिओ पॉज करून आपण ही पूर्णतः माहिती घेऊ शकता आणि इथं चेक अपडेट्सवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला ॲपचे जे आमचे अपडेट्स आहेत ते दिसून येतील. जर अपडेट पुश केले असतील तर ते येस बोलेल आणि तो तुम्हाला मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरती जाऊन अपडेट डाउनलोड करून वापस ॲप चालू करायला रिक्वेस्ट करेल. तर ते आपण करून घ्यायचं आहे. कारण अपडेटेड राहणं हे खूप गरजेचं आहे या फील्डमध्ये. त्यानंतर ना क्लोज बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लोज बटनवरती क्लिक केल्यानंतर ना आता मी सांगतो खाली एवढे मोठे खूप बटन्स आहेत याची पूर्ण माहिती. पहिले तर आपल्याला दिसतंय सिलेक्ट फाईल. सिलेक्ट फाईलवरती क्लिक केल्यावर आपल्याला फाईल सिलेक्ट करायचं ऑप्शन आलेलं आहे. तर इथून आपण अशी ओपन करून फाईल सिलेक्ट करू शकतात. ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कसं हे हॅश काढायची आहे. त्यानंतर ना सिलेक्ट फोल्डर हे आलेलं आहे. सिलेक्ट फोल्डर प्रेस केल्यावरती बटन आपल्याला फोल्डरसुद्धा सिलेक्ट करायची परवानगी दिलेली आहे. तर आता मी इथे हे जर फोल्डर सिलेक्ट केलं, तर सिलेक्ट फोल्डर केल्यावरती इथं मला दाखवतंय की रेडी टू लोड म्हणजे एक फाईल त्याच्यामध्ये होती त्या फोल्डरमध्ये ती अख्खी लोड झालेली आहे याच्यामध्ये. तर ती तुम्हाला ॲड करायची आहे का? तर ते विचारत आहे. तर हे मी ॲड फाईल केल्यावरती ते ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना इथे हे जनरेट हॅश नावाचं बटन दिसतंय. हे सध्याला डिसेबल्ड आहे कारण आपण कोणतीही फाईल लोड नाही केलेली आहे. तर एक्झाम्पलसाठी मी एक फाईल इथे आपणास लोड करून दाखवतो. इथं ही फाईल लोड झालेली आहे. त्यामुळे हे जनरेट हॅश नावाचं बटन ग्लो झालेलं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे हॅश काढून देईल आपल्याला.
त्यानंतर ना इथं जनरेट रिपोर्ट नावाचं बटन दिसतंय. हे जनरेट रिपोर्ट बटनसुद्धा सध्याला ऑफ आहे. पण जेव्हा मी जनरेट हॅश करेल, तेव्हा ते जनरेट रिपोर्टसुद्धा बटन ऑन होईल. कारण का जेव्हा आपण हॅश जनरेट करतो, तेव्हाच त्याची रिपोर्ट बनू शकते, असं आहे. त्यानंतर ना आपल्याकडे क्लिअर बटन आहे. क्लिअर बटन प्रेस केल्यावरती जेवढ्या पण फाइल्स इथे खाली सिलेक्टेड असतील किंवा ज्याची हॅश झालेली असेल किंवा हॅश नसेल झालेली सुद्धा, ते पूर्णतः आपलं टर्मिनल क्लिअर होऊन जाईल. खाली अल्गोरिथम्स दिसतात आहे MD5, SHA-1 आणि SHA-256. हे आपले डिफॉल्टली आपण सिलेक्ट केलेले होते सेटिंग्समधनं. तर हे आता इथं टिक्ड आहेत ऑलरेडी बाय डिफॉल्ट. त्यानंतर हॅश जनरेशन प्रोसेस हे आपल्याला इथं टाईम दिसतंय, किती फाईल प्रोसेस झाल्या ह्याचं लिहून येतंय आणि किती पर्सेंट आत्ताशी पूर्ण झालेलं आहे, हे इथं दिसून येणार. तर हे प्रोग्रेस बार असेल, हे जेव्हा आपण करूया, तेव्हा हे पूर्णतः असा लोड होणार आणि मग नंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दाखवणार पूर्णतः. त्यानंतर खाली आल्यावरती आपल्याला दिसतंय फाइल्स किती सिलेक्टेड आहेत सध्याला हे दाखवतंय. सध्याला 1 फाईल आहे, तर ते 1 फाईल दाखवतंय. त्यानंतर टोटल साईज. आता ही टोटल साईज जी आहे, ती एका फाईलची नसून पूर्ण आपण जेवढ्या पण फाइल्स ॲड करू, त्यांची टोटल साईज इथे डिस्प्ले होईल. त्यानंतर अल्गोरिथम्स किती आपण सिलेक्टेड केलेले आहेत इथे, ते इथे दिसून येतंय आणि स्टेटस जे आहे, ते सध्याला रेडी आहे. त्यानंतर ना स्टार्ट ॲट आणि कंप्लीटेड ॲट टाईम आपण जेव्हा हॅश जनरेट करू, तेव्हा ते दिसून येतं. तर हे होतं आपलं फाइल टू हॅश बाय शेलस्ट्रॉंग या सॉफ्टवेअरची माहिती. आपल्याला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेलस्ट्रॉंग या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.